हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आता मी हॉस्पिटलवरून आले आणि ॲक्च्युली कॅम्प होता, त्या कॅम्पला गेलेले मी आणि त्या कॅम्पवरून मी आत्ता आले. वाजल्यात 1 आणि आता मी चालले गावाला गुहागरला, कारण आंबे काढायचेत. येस, आंबे काढायला चालले, कारण इथे आमची झाडं आहेत आंब्याची आणि त्या झाडावरती आता आंब्याला, कारण काय माहिती आहे का, आता ह्या वर्षी आंबे फार कमी आहेत आणि त्यात पण गावाला आलेत ऑलरेडी आंबे. त्यामुळे एका माणसाला आम्ही सांगितलं आहे, पप्पांचा एक फ्रेंड आहे, त्याला सांगितलं आहे आम्ही की आंबे काढून ठेवा म्हणून. ॲक्च्युली प्लॅन होता सकाळचा जायचा, ॲक्च्युली प्लॅन होता संडेचा जायचा, पण काही कारणास्तव म्हणजे त्या माणसांना वगैरे जमणार नव्हतं आंबे, म्हणजे रविवारी टाईम नव्हता म्हणून आम्ही सोमवारी ठरवलं. पण सोमवारी माझा कॅम्प असल्या कारणाने उशीर झाला आहे. सो येस, आता आम्ही चाललो आहे गुहागरला आंबे काढायला. म्हणजे आंबे काढलेत, ते कलेक्ट करून फक्त घरी घेऊन यायचं आहे. त्यामुळे पप्पा आणि मीच चाललो आहे. मम्मी थांबणार आहे घरी. चला गाईज, आम्ही पोचलो आहे. आता 1:30 वाजले आणि JTO आले ऑलरेडी. बट आम्हाला वाटलेलं की आम्ही उशिरा, म्हणजे तुम्हाला सांगते 40 मिनिटामध्ये मी दापोली टू दाभोळ गाडी आणली आणि एवढी रपटवली गाडी. असं कोणी करू नका. पण कसं माहिती आहे, ही गेली असती तर पाऊण तासाने JT होते, त्याच्यामुळे आम्हाला ही रिस्क घेणं गरजेचं होतं. मी फास्ट आले मी आणि येस, अजून काही JT गेली नाही, उलट आले इथे JT आणि आम्हाला भेटले. आय एम हॅपी. मम्मीने ना फोडणीचा भात आणि भाजी चपाती दिलेली. मी फोडणीचा भात मस्तपैकी खाल्ला आता इथेच, कारण मला भूक लागली. मी डायरेक्टली हॉस्पिटलवरनं आले, काही खाल्लं नव्हतं. सो मी आता इथेच खाल्लं, गाजर काकडी वगैरे खाल्ली आणि आता आम्ही चाललो आहे. आता ही JT पण पोचली धोपावेला. सो आता आम्ही निघालो. गाईस, 2:56 झाले आणि आम्ही पोचलोय. ॲक्च्युली हां, आम्ही पोचले, म्हणजे 2 तासामध्ये आम्ही पोचलोय. मी रिकमेंड करणार नाही एवढी फास्ट गाडी चालवा म्हणून, पण आम्हाला घाई होती, खरंच घाई होती यावेळेस, म्हणून मी खूप फास्ट चालवली गाडी. खूप नाही, थोडीफार. सो आम्ही पोचलोय फायनली. आता एवढ्या उन्हातून पप्पा आणि म्हणजे माझी तर इच्छा नाही आहे वर जायची कलमात, पण बघू आता. मला जर तर व्लॉग कसा करू हा पण विषयच आहे. बघू, जमेल तसं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. हे बघा, ही नदी आणि पुढे समुद्र, म्हणजे समुद्राला लागून ही नदी आहे आणि ही सगळी माडाची झाड. हा, आता आम्ही डिरेक्टली, इकडे आमचं घर आहे डावीकडे, इकडे गावावरती घर आहे. तर आम्ही डायरेक्टच जातोय कलमात. कलमात नाही, आधी आपण थांबूया इथे झाडाखाली. हा, इथे थांबू. इथेच वर गाडी होती, इथून जायचं. गाडी जाते इथून वरती. पण हा, इथून गाडी तुला नेता येईल का? पण तेवढं आपण कशाला रिस्क घ्यायची, चालत जाऊ. चालतच आपण तिथे गाडी लावूया सावलीत. इथून किती लांब आहे? जवळ आहे. ही झाड आपली कलमात सुरू झाली. चला मग सावलीतच गाडी लावू. गायसी, या आम्ही अशा पिशव्या घेतल्यात आणि आता मी चालले वर. पप्पा भाऊ कुठे गेले? हो, आले. कशी येऊ? हा, इकडून येऊ. येते. ओके, आले. हा बघा गाईज, कसा एकदम चढ येते. हां हां, येस. हां, अजून जमवायचे. जमवा. किती लांब आहे अजून? हा काय जवळ आहे, काय कलमी सुरू झाली. मी एवढ्यातच थकले आणि मला जायचं केदारनाथला. हे बघा आंबे, कैऱ्या आहेत, कैऱ्या. गाईज, ह्या आंब्याचा शेप बघा, पूर्ण गोल आहे, पूर्ण गोल. ह्याला 12माही आंबा म्हणतात. हा 12ही महिने असतो आणि इतका गोड लागतो ना, काय सांगू. पूर्ण येल्लो होतो, पूर्ण येल्लो. मस्त लागतो. हा बघा, पूर्ण गोल आहे. हा केशर आहे. छान. हा केशर तयार झालाय, पण अजून 90% तयार झालाय. पिकला की 100% होईल. ओके. हा पतू, माझा भाऊ, चुलत भाऊ. भाऊ
मला ऊन लागतंय. 10-12 दिवस झाले. सी हे आंबे काढणार आहेत आणि हे पप्पा आणि हा पतू आणि ही मी. मला ऊन लागतंय जोरात. आंबे काढायला चालतंय उन्हातून 3-4. टॅन भरपूर होणार आहे खूप जास्त. चुप 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 चुप. काढायचा बरोबर आज नाही आपला रद्द आहे, उद्या काढायचा पुढे. नाही गेलं तर येशील काय उद्या? नाही आज सकाळी सोडलेच नाही धंदा. दूध देतात काय म्हैशी? होय किती देतात? एखादा रोज झाला मग 70 रुपये लिटर. 25, 27, 32, 34, 36, 38. अजून काढायचेत. नो गिरीवर परत. शाबास. तुझा आवाज पण आला ह ह करून. थांब असं करते मी आणि तू ह ह केलंस. हे तुम्हाला दिसत असेल तर एक तर तुझा स्वतःचा ब्राईटनेस एवढा कमी आहे ना की मीच मला दिसते. हिला ना झाड बघायचे, तिला बाग बघायचे, सो हिला दाखवते व्हिडिओ कॉलवर मी. दाखव मग. तर गाईज मी ना आताच गाडी सर्व्हिसिंग केलेली. म्हणजे तुम्हाला सांगते गुरुवारी माझं ट्रेनिंग होतं आणि तेव्हा मी गेलेले आणि ट्रेनिंगच्या वेळेस सर्व्हिसिंग केलेली. सी आज सोमवार आहे. झालं गाडीची वाट. डेंजर वळवली मी, डेंजर. अशी रेस होत ती गाडी फर्स्ट टाइम. खूप घाम आलाय मला. जाणार आंबे टाकतात मागे. जाणार नाही. आता ना नारळ काढतात. नारळ सी आमचं झाड तुम्हाला माहिती आहे, मी मागे ब्लॉग टाकलेला होता. जर ब्लॉग तो बघितला नसेल तर मी खाली लिंक देते आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही ब्लॉग बघा. सो त्याच झाडावरचे, त्याच माडावरचे तर आम्ही नारळ काढतो आहे. सी शहाळं पण असतील आणि साधे म्हणजे पिकलेले पण व्यवस्थित तयार झालेले पण नारळ असतील. सी ते बघा कुठे गेले. डेंजर आहे. हो शहाळं पाहिजे. शहाळं पप्पा शहाळं पाहिजे का विचारतायत. धुवायचं खूप सगळं शेणखत याच्यात यायचा. नाही टाकत खत पाहिजे ना. तर ना झाडं म्हणजे नारळ वगैरे काढून त्या काकांना सोडून त्यांच्या आता मी घरी चालले. सिंहाच्या मागे घर आहे, सो घरी चालले. आय गेस तो हाच कुत्रा तिकडे बांधलेला आहे. सतत भुंकतो, इथे पण भुंकतो, तिकडे पण भुंकतो. फुल फुल आंब्याचा व्यवसाय. सी खोका बनवतात तिथे, तिथे ठेवला आहे. ओके रेस्ट घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. मे बी 7 वाजताची आम्हाला जेटी मिळेल. 5:30 वाजलेत. 6:30 वाजेपर्यंत आम्ही पोचतो इथे. आणि अर्धा तास आम्हाला तसं पण थांबावं लागेल. बघते अगोदर कोल्ड्रिंक वगैरे मला प्यायची खूप आवश्यकता आहे. सो कोल्ड्रिंक वगैरे बघेन आणि मग घरी पोचेन. मग तिकडे काय जेटी मिळाले की 1 तासामध्ये घर. जो की मी सकाळी बाबा किती 40 मिनिटमध्ये आले मी सकाळी. जे आता आपण 1 तासामध्ये जाऊ, मग हळूहळू जाऊ. चला आपण जरा थोडंसं स्लो जाऊ. येस स्लो जाऊ आता. तुम्हाला मी म्हणत होते ना, हे बघा ही पूर्ण नदी आहे. ही सी ही पूर्ण नदी आहे. ही नदी आहे आणि इथे समोर समुद्र आहे. सी नदीला लागून मध्ये त्याच्यामध्ये गॅप पण नाही समुद्र आणि नदीमध्ये. आणि इतकं ब्युटिफुल व्ह्यू आहे ना, काय सांगू तुम्हाला. तुम्ही इकडे कधी आलात ना माझ्या घरी तरी या, मी तुम्हाला नेते इकडे. मस्त आहे. लकीली आम्हाला जेटी मिळाले.
काय माहिती 7ची जेटी होती आणि आम्हाला वाटलं की गेली ही जेटी, पण थँक्स टू गॉड जेटी होती. येस, आता पाऊण तास परत थांबावं लागलं असतं आणि खूप उशीर झाला असता. एक तर उन्हातून एवढं काम केलंय ना की आता बस झाला, माझा कोटा संपला काम करण्याचा आजचा.